उमेदवारी निश्चित झाली आहे. पक्ष कार्यालयात चालले सुमित्रा पवार देखील असणार आहेत, पारदादा देखील असणार आहेत. पक्ष कार्यालयात काय बघले भाऊ हे अरे पुंकुडे एक मिनिट त्या ठिकाणी बोलणार आहे. फक्त या गाड्या जाऊ द्या. बरीच नाराजी होती, अनेक हलवत सुरू होते. अखेर विक्रम काकडेंना उमेदवारी घोषित झाली. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून विक्रम संजय काकडे यांचं नाव निश्चित झालेलं आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रावहिनी पवार यांनी पक्षाच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या बरोबर, प्रमुख कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा करून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्याच्या करता त्या ठिकाणी आता निश्चित केलेलं आहे. आणि विक्रम संजय काकडे हे आता उमेदवारी अर्ज भरण्याच्या करता हे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे त्या ठिकाणी गेले. पक्षात अनेक इच्छुक नाराज आहेत असं समजते, कारण पक्षामध्ये संधी दिली गेली नाही. पक्षामध्ये कुणीही नाराज नाही. हा निर्णय पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा वहिनी यांनी घेतलेला आहे. सर्वांनी निर्णय घेण्याचा अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने सुनेत्रा वहिनी यांच्याकडे दिलेला होता आणि त्यांनी सर्वांशी चर्चा करून या निवडणुकीच्या दृष्टीनं योग्य आहे त्या पद्धतीचा तो त्यांनी निर्णय घेतला. माझं नाव आणखी आहे उमेदवारीमध्ये. उमेदवारी अर्ज भरेपर्यंत जे जे इच्छुक असतात ते सर्वच आशावादी असतात. एकदा पक्षाचा निर्णय झाल्यानंतर पक्षाचा कार्यकर्ता जो आहे तो निर्णय मान्य करत असतो. या जे जे इच्छुक आहेत त्या सगळ्यांनी मिळून आदरणीय सुनेत्रा वहिनींना निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले होते आणि त्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्या ठिकाणी सर्वांना तो मान्यच असतो आणि सगळ्यांनी तो मान्य केलेला आहे. सगळ्यांची चर्चा झालेली. नाराजी दूर झाली आता राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादीत नाराजीच नाही तर ते दूर होते. अनेक जण नाराज होते. पक्षाच्या बाहेरच्या व्यक्तीला संधी देणे असं बोललं जात होतं. भारतीय जनता पार्टीने त्यांचे जे उमेदवार जाहीर केले त्याच्यामध्ये 5 उमेदवार हे मूळचे भाजपचे नसलेलेच आहेत. राजीनामा दिले. एक मिनिट, आपण आपल्या समोर उदाहरण आहे की अहिल्यानगरमध्ये प्राजक्त तनपुरे यांना प्रवेश दिला आणि लगेच उमेदवारी सुद्धा जाहीर केली गेली. त्या त्या जिल्ह्यामध्ये त्या त्या परिस्थितीनुसार निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पक्षाला निर्णय घ्यावे लागत असतात आणि त्या पद्धतीनं जो योग्य आहे तो निर्णय पक्षाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे. जे भाजपने केलं तेच राष्ट्रवादी करते का? फॉर्म भरण्याच्या करता स्वतः आदरणीय दिलीपराव वळसे पाटील साहेब, पक्षाचे जिल्ह्यातले प्रमुख नेते, महायुतीचे सर्व नेते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. ठीक आहे. चला आपण पाहतो की उमेश पाटलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि विक्रम काकडे यांच्या उमेदवारीवर काकडेंचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे आणि थोड्याच वेळात ते विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये काकडे पितापुत्रांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आता विक्रम काकडे थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक झाली आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये काकडे पितापुत्रांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. विक्रम काकडे आता थोड्याच वेळामध्ये आपल्या विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पुणे विधान परिषदेचा जागेचा गेल्या काही दिवसांपासून सस्पेन्स पाहायला मिळत होता. पुण्याची आणि कोकणाची जागा राष्ट्रवादीला सुटली आणि त्यानंतर त्या ठिकाणी उमेदवार कोण असणार याची प्रचंड उत्सुकता होती आणि आता विक्रम काकडे हे पुण्यातून आपल्या विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. काकडे पितापुत्रांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता लगेचच विक्रम काकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.